कोरोना काळामध्ये प्रोग्रेस कार्डवर आकारिक नोंदी कसे करायचे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करून घ्या. सोबत बेल आयकॉनचे बटन ही प्रेस करा. हा व्हिडिओ आपण नक्की पहा, शेअर करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सुद्धा द्या. कोविड नियमांचे पालन करतो. विद्यार्थी कोविड नियमांचे पालन करतो. व्हॉट्सअपवर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो. दररोज दिलेला अभ्यास करतो. मास्कचा योग्य वापर करतो. ऑनलाईन चाचणी सोडवतो. कामामध्ये सहभागी होतो. ऑनलाईन क्लासला उपस्थित असतो. बालदिन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे. असे आपल्याला आकारिक नोंदी करायचे आहेत प्रोग्रेस कार्डवर. कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना कुटुंबियांना देतो. स्वाध्याय पुस्तिका सोडवतो. विविध ऑनलाईन स्पर्धेत सहभाग होतो. पूर्ण केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून शैक्षणिक ग्रुपवर पाठवतो. गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टींची PDF आवडीने वाचतो. टेलिमिली कार्यक्रम बघतो. कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडिओ बनवून पाठवतो. असे आपल्याला नोंदी करायचे आहेत प्रोग्रेस कार्डवर. पुढे पाहूया. सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. ग्रह भेटी दरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो. पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा ॲपचा वापर करतो. वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करतो. व्हॉट्सअपवरील ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात सहभागी होतो. नियमित शुद्ध लेखन करतो. यूट्यूबवरील अध्यापन घटकांचे अवलोकन करतो. हे नोंदी आपल्या समोर नमुना आहेत. इतर नोंदी सुद्धा आपण करू शकता. आपण जे ॲक्टिव्हिटी ह्या लॉकडाऊन काळात घेतलेल्या आहेत ह्या संदर्भात आपण नोंदी करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. दैनंदिन व्यवहारात प्रमाण भाषेचा वापर करतो. घरातील सदस्यांचा व शिक्षकांचा आदर करतो. घर परिसराची स्वच्छता ठेवतो. कोरोना नियमांसाठी इतरांना प्रेरित करतो. स्वतः उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या वर्गाच्या ग्रुपवर म्हणजेच व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या चित्रांचे वहीत आपल्या भाषेत वर्णन करतो. 1 ते 100 अंक म्हणताना व्हिडिओ पाठवतो. शासनाकडून आदेशित करण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेऊन फेसबुक, ट्विटर, यूट्यूब यावर प्रसिद्धी देतो. कुटुंबातील सदस्यांना प्रकट वाचन करून दाखवितो. पहा इथे नोंदी कसे करायचे आहेत आपण पाहत आहोत. चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. रिझल्ट कार्ड कसे बनवायचे आहे हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून आपण पाहू शकता. रिझल्ट शीट कसे बनवायचे आहेत ह्याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पण आहेत आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हे लिंक शेअर केलेले आहेत.
हा व्हिडिओ नक्की आपण शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. पुन्हा आपण भेटूया एक नवीन शैक्षणिक व्हिडिओ सोबत.